एकतर कालची मीटिंगचं पूर्णपणे ब्रीफिंग आज मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स आहे, त्याच्यामुळे त्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज एक जॉईंट प्रेस कॉन्फरन्स सगळ्याच विरोधी पक्ष नेत्यांची आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ती सविस्तर माहिती मुंबईच्या प्रेस कॉन्फरन्समधून मिळेल. एक दुसरं, मतदार याद्या एकमेकांवर ढकलून चालणार नाही. शेवटी इलेक्शन कमिशन ही एक सिंगल बॉडी आहे, त्याच्यामुळे कुठेतरी त्यांनी थोडी का होईना नैतिकता दाखवण्याची गरज आहे. ताई, माओवाद्याचं मोठं सरेंडर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गडचिरोलीत सुरू आहे. जवळपास 60 माओवाद्यांनी आज सरेंडर केल्याची माहिती आहे. त्यांनी अट अशी ठेवली होती, थेट मुख्यमंत्री आले तर आम्ही सरेंडर करू विथ गन्स आणि सगळे. अशा अनेक वेळा आपण बघितलं असेल या देशामध्ये 70 वर्षात अनेक वेळा अनेक असे लोक आहेत ज्यांचं मतं आणि मन परिवर्तन होतं. त्याच्यामुळे आपल्याला आठवत असेल फुलनदेवींची केस असेल, अशा अनेक वेगळ्या विचाराचे जे आधी सरकारच्या किंवा इस्टॅब्लिशमेंटच्या विरोधात ते असतात आणि नंतर ते सरेंडर करतात. अशी अनेक उदाहरणं गेल्या 70 वर्षात या देशाने पाहिलेली आहेत. आणि त्याचा एक पुढचा टप्पा कंटिन्युटी, म्हणजे अनेक वेळा मी सांगते की गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. सगळ्याच सरकार काहीतरी चांगलं करत असतात, त्यामुळे हा कंटिन्युटीचा प्रोसेस आहे आणि त्याच्यात आज आणखीन एक पुढचं पाऊल होतं आहे, त्याचं अर्थातच आम्ही मनापासून स्वागतच करतो. काही मराठवाड्यात पूर परिस्थिती आहे, अनेक ठिकाणी पंचनामे झाले नाहीत. सरकार म्हणते दिवाळी गोड होणार, मात्र आता 4 दिवसावर दिवाळी आली आणि अर्धेच पंचनामे सुद्धा आणखी सरकारकडे आले नाहीत ना. केंद्राची मदत आलेली आहे, ते 31,000 कोटीसुद्धा पूर्वीच्याच योजनेतून देण्यात येत आहेत, त्याच्याही जाचकाठी आहेत. नेमके सरकार मदत करणार आहे का फक्त घोषणा करणार, काय वाटतं? तुम्हाला आठवत असेल मी पहिल्या दिवसापासून हात जोडून विनम्र विनंती करते या महाराष्ट्र सरकारला की आपण कृपा करून सरसकट कर्ज माफी करा. तुमच्या चॅनलवर माननीय मुख्यमंत्री 1 वर्षापूर्वी म्हणले होते की 7/12 कोरा करू आणि आपण शेतकऱ्याला दिलासा देऊ. 1 वर्ष झालं, 7/12 कोरा तर झालाच नाही, एवढी मोठी अतिवृष्टी झाली. आज तुमचंच चॅनल जर तुम्ही सकाळी पाहिलं असेल काल आणि आज, तर शेतकऱ्यांची आज काय परिस्थिती आहे, त्यातून कांद्याचा भावाची काय परिस्थिती आहे, ती अतिशय भयानक आहे. त्याच्यामुळे ह्या सरकारकडून आता म्हणजे काय सरकार कशाची वाट बघतंय मला कळत नाही आहे. सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे. आज कांद्याची जी परिस्थिती आहे त्याच्यात तातडीने महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने इंटरव्हेन्शन करण्याची गरज आहे. निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि अमरावतीमध्ये एका गावातल्या नावं जी आहेत ती यादीच गायब झालेली लोकांच्या, अशा अनेक प्रकार पाहायला मिळतात. सातत्याने रोज एक ना एक कुठली ना कुठली गावाची किंवा एखाद्या मतदारसंघातल्या रोज गोष्टी बाहेर येत आहेत. हे दुर्दैव आहे की एवढं तंत्रज्ञान AI असताना ज्या इलेक्शन कमिशनवर आपल्या सगळ्यांचाच विश्वास होता, त्या इलेक्शन कमिशनच्या रोज काही ना काहीतरी गडबड ही बाहेर येते. हे एका सशक्त लोकतंत्रासाठी अतिशय धोकादायक आहे. महाविकास आघाडीला पुतळ्याला विरोध झालेला आहे. कुठे लखनौ कोणी केलाय? स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली नाही, पण आधी सांगितलं होतं की पुतळा बांधा, पण आता तिथं सांगितलं जातं की परमिशन नाही आहे म्हणून. नाही, मी स्वतः उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री आहेत, तुमच्या बातमीची मी डिटेल माहिती घेईन आणि जरूर उत्तर प्रदेशच्या माननीय मुख्यमंत्र्यांनाच मी स्वतः पत्र तातडीने लिहीन की हा शब्द तुम्ही आम्हाला दिला होता, हा आपण पाळलाच पाहिजे. महाविकास आघाडीला नवीन भिडू राज ठाकरेंच्या निमित्ताने मिळेल अशी चर्चा सुरू आहे. आपलं काय अनालिसिस आहे, राज ठाकरेंनी यावं का? नाही, अनालिसिस असं नाही, मला वाटतं एका सशक्त लोकतंत्र जिवंत ठेवण्यासाठी आणि आम्ही जर लोक सगळे एकवट असतील आणि देशाच्या हितासाठी असेल तर त्याच्यात गैर काय? राज ठाकरेंनी यावं, राज ठाकरेंनी पाऊल पुढे टाकावं महाविकास आघाडीमध्ये. मला असं वाटतं की हा सगळा निर्णय सगळे एकत्र मिळून घेतील. हे मोठे राजकीय विषय असतात, हे काही कॅमेरावर होत नाहीत, ते मीटिंग्समध्ये होतात. त्याच्यामुळे मीटिंग जी काही महाविकास आघाडीची मीटिंग असेल, राज्य असतील, हे सगळे एकत्र बसून काय ठरवतील तो निर्णय आम्ही चर्चा झाल्यावर जरूर तुम्हाला सांगू. निलेश घावळे प्रकरणी राम शिंदे काल पहिल्यांदा बोलले. रोहित पवारांनी अनेक पुरावे दिले होते, राम शिंदेचं नाव थेट घेतलं होतं. अनेक विरोधी पक्षातल्या नेत्यांनी, आमदारांनी, धनगेकर, सुषमा अंधारे, पण त्यांनी काल पहिल्यांदा भाष्य केले. ते म्हणालेत की
पासपोर्ट कुणी दिला 2019 मध्ये? त्यावेळेस आमदार कोण होतं तिथं किंवा त्यावेळेस सत्ता कोणाची होती? हां, मला खूप विनम्रपणे एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. मी तुमची बातमी जरूर पाहिली. आपण सगळ्यांनाच प्रोसेस माहिती असतो. या देशामध्ये पासपोर्ट द्यायचा अधिकार पोलिसांना आहे का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला आहे? पासपोर्ट कोण देतं तुम्हाला? पासपोर्ट केंद्र सरकार देतं आणि ते मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या अंडर येतं. म्हणजे कितीही आज कोणीही मंत्री असला तरी पासपोर्टची हाताची कॉपी अथॉरिटी ही MEAला आहे, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स. आणि गेले 11 वर्ष कोण सत्तेमध्ये आहे हे मला सांगायला लावणं म्हणजे मला कौतुक वाटतं की म्हणजे मला गंमती वाटते की एवढा सिरियस विषय असताना ज्या आपण सगळेच अनुभवी आहात आणि सगळेच हुशार आहात. त्याच्यामुळे मला गंमती वाटते की जेव्हा आरोप होतो तेव्हा तो असा कसा होऊ शकतो, कारण का कॉम्पिटंट अथॉरिटी ते देते ना. म्हणजे पासपोर्ट हा काय कागद नाही आहे की गेला आणि कोणीही दिला, त्याला एक प्रोसेस आहे. त्याच्यामुळे म्हणजे मला आश्चर्य वाटते ही स्टेटमेंट आलंच कसं. आज माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी कोथरूडच्या PIवरती सुद्धा गंभीर आरोप केले. ते कोणी उचलत नाही तर ते समीर पाटलामार्फत चंद्रकांत दादाच्या दबावात या सगळ्या घायवळ प्रकरणामध्ये कारवाई होत नाही. तशीच सगळी कुठेही गुंडगिरीची कारवाई होत नाही. पोलीस प्रशासन कमी पडते का कोथरूडमध्ये इतकी सुसंस्कृत शहर म्हणायचं? आणि परत एक तर मी तुम्हाला सांगते की ही गोष्ट तुमच्या चॅनलवर वर्तमानपत्र आणि केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे आणि पुण्यात तर क्राईम वाढलाच आहे. हा माझा डेटा नाही आहे, हा भारत सरकारचा आणि केंद्र सरकारचा डेटा, महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे. आणि तुमचं चॅनल रोज दाखवतच असतं. कोयता गँग असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, हे वारंवार होत आहेत. त्याच्यामुळे क्राईम तर वाढलाच आहे, याच्यात काही नवीन नाही. आणि सिलेक्टिव्हली क्राईम पण होतो, हेही दुर्दैव आहे. कारण का मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे, पण त्या महाराष्ट्राच्या पोलिसांच्या मागे ती अदृश्य शक्ती आहे. प्रॉब्लेम त्या अदृश्य शक्तीचा आहे. कोथरूडमध्ये 2 खासदार आहेत, एक केंद्रीय राज्यमंत्री आहेत, एक कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि याच कोथरूडमधले हे गायवळ आहेत. पण हे कोणीच या सगळ्या विषयावरती बोलायला तयार नाहीत. काय त्यांचं नेमकी मजबुरी सगळ्याच्या बाबतीत वाटते की अजिबात? मला कसं माहिती असेल? तुम्हाला आठवड्याला माननीय मुख्यमंत्री पुण्याला येतात, आठवड्याला सगळेच मंत्री पुण्यात असतात. हा प्रश्नाचं उत्तर मी कसं देणार? ते आठवड्याला येतात, त्यांना विचारा. ताई, संग्राम भंडारेंनी काल बीडमध्ये जो मोर्चा काढला होता ना, त्यात त्यांनी सांगितले की हिंदू आक्रोश मोर्चामध्ये त्यांनी सांगितलं की हिंदूंनी कोणी ते भंडारे जे आहेत ना, महाराष्ट्र बापू भंडारे, ज्यांनी आधी विधान केलं होतं, नाही, मला माहिती नाही कोण येते, मी माहिती नाही. गाडीत कोयता वगैरे घेऊन फिरा असं सांगितलं हिंदूंनी. आता गाडीत कोयता आणि इतर हत्यारं घेऊन फिरा असं त्यांचं म्हणणं आहे. संग्राम भंडारे लागेल भविष्यात. मला असं वाटतं ह्याचं प्रश्नाचं उत्तर आपण माननीय मुख्यमंत्र्यांना विचारा. कारण का माननीय मुख्यमंत्री या देशाचे गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्री राज्याचे गृहमंत्री आहेत आणि दर आठवड्याला ते पुण्याला येतातच. त्याच्यामुळे पुण्याला दर आठवड्याला आल्यावर तुमची भेट होईल, जरूर विचारावं तुम्ही त्यांना, कारण त्याचं उत्तर त्यांनाच द्यावं लागेल. पालकमंत्रीपद ताई, गोंदियाचं पालकमंत्रीपद जे आहे, जे नाईक होतं त्यांना सोडलेलं आहे, नवीन पालकमंत्रीपद तिथं तो या सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. काही राज ठाकरेंचं म्हणणं आहे की जे राजकीय पक्ष आहेत त्यांचे एकमत होत नाही तोपर्यंत इलेक्शन घेऊ नये. नाही, मला असं वाटतं सूचना चांगली आहे, पण आता पुढे कसं काय होईल? आज एक प्रेस कॉन्फरन्स ही मुंबईत होणार आहे. काल मीटिंगमध्ये काय झालं आहे मला माहिती नाही, कारण का मी काल दिल्लीला माझ्या सिलेक्ट कमिटीच्या कामासाठी गेले होते. त्यामुळे आज प्रेस कॉन्फरन्स होईल, त्याच्यात सविस्तर तुम्हाला माहिती दिली जाईल. दिल्लीमध्ये जी JPCची बैठक झाली, नाही, JPCची बैठक झाली नाही, आता फॉर्म नाही झाली. ते विधेयका 130व्या घटना दुरुस्तीच्या विधेयकावरून महाविकास आघाडीमध्ये एकमत नसलेलं नाही, दिसतंय. असं नाही. मी तुम्हाला सविस्तर थोडासा समजून सांगते की एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटीसाठी मला स्वतःला किरण रिजिजूंचा ऑफिसमधून फोन आला होता आणि मी त्यांच्याशी बोलले. त्यांनी असं सांगितलं की आम्ही एक JPC करतोय आणि त्या JPCमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा सहभागी होणार का? मी अर्थातच JPCमध्ये आदरणीय पवारसाहेबांची चर्चा केली आणि पवारसाहेब म्हणाले की आपण JPCमध्ये गेलंच पाहिजे. याचं कारण असं की आपण या विधेयकाला आमचा विरोध आहे आणि या विधेयकाला विरोध करताना आम्हाला JPCमध्ये जाऊन विरोध करायचा आहे.
तोपर्यंत काँग्रेस पक्षाने आम्हाला कॉन्टॅक्ट केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे कोणी जाणार का नाही ह्याची कुठलीही चर्चा झालेली नाही. मला स्वतःला किंवा आदरणीय पवारसाहेबांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीला काँग्रेसनी कॉन्टॅक्ट केलेलं नाही. त्याच्यामुळे मतभेद असायचा किंवा काही वेगळा डिसिजन घ्यायचा विषयच येत नाही. आमची भूमिका एवढीच आहे की एक विधेयक आहे, त्याला आमचा विरोध आहे, त्याच्यासाठी विरोध आम्ही केला म्हणून माननीय अमितभाई शहांनी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी त्याची केलेली आहे आणि त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये चर्चा झालीच पाहिजे. आणि आमचा जो विरोध आहे तो आम्हाला त्या कमिटीमध्ये नोंदवायचा आहे, ज्याला त्या पार्लमेंटरीमध्ये डिसेंट म्हणतात, डिसेंट नोट. अनेक वेळा असं होतं की आम्ही कमिटीमध्ये जातो पण डिसेंट नोट ऑन रेकॉर्ड राहते. आणि म्हणजे आदरणीय पवारसाहेबांचा विचार हाच आहे की आपण त्याच्यात न जाऊन प्रश्न सुटणार नाही, आपण तिथे जाऊन आपला विरोध त्या प्रक्रियेमध्ये त्याची नोंद झाली पाहिजे. म्हणजे पार्लमेंटरी प्रोसिजरमध्ये जाऊन आम्ही ती डिसेंट नोट ऑन रेकॉर्ड आणली पाहिजे. म्हणजे ते ऑन रेकॉर्ड राहील की जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी या विपक्षची होती. आम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं एक तर बिल आणूच नका, आमचा विरोध आहे या बिलाला. पण तो बिल आणलं, मग बिल आणल्यावर JPC झालीच पाहिजे. कारण का जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या माध्यमातून आम्ही आमचा विरोध हा दर्शवणार आहे आणि आम्ही आमची डिसेंट नोट देणार आहे. आणि आम्हाला कोणीही ना इंडिया अलायन्स किंवा काँग्रेसमध्ये जायचं किंवा नाही जायचं असं आम्हाला आदरणीय पवारसाहेब किंवा आमच्या पक्षातल्या कुठल्याही नेत्याला कोणीही कॉन्टॅक्ट केलेलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला सरकारने नाव मागितलं, आम्ही दिलं. शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाही ताई अजून. एक मिनिट, हा प्रश्न होऊ दे. येत्या काही दिवसात काही बिहारच्या निवडणुका आहेत आणि बिहारच्या निवडणुका तोंडावर असतानाच कथित IRCTC प्रकरणात लालू प्रसाद यांच्यावर जे आरोप आहेत ते निश्चित करण्यात आलेले आहेत. प्रत्येक वेळेला निवडणुका आल्या की गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आहे. आईसची गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, उभ्या महाराष्ट्राला तर माहितीच आहे. आईस म्हणजे बर्फ नाही, इन्कम टॅक्स, CBI आणि ED. त्यामुळे आईसची ही प्रक्रिया, ती यंत्रणा खूप दुर्दैवी आहे. पण आहे, आता ही आहे परिस्थिती. त्याच्या विरोधात लढायची ताकद ही त्या लालूजींच्या सगळ्या कुटुंबाला ही आहे. आणि माझा विश्वास आहे की लालू प्रसाद साहेबांच्या कुटुंबावर जे काय होत आहेत आरोप प्रत्यारोप ते ताकदीने ते लढतील. कारण का एक तर हे आरोप खरे आहेत का नाही हेही आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे प्रक्रियेमध्ये आम्ही सहभागी घेऊ आणि आम्ही त्यांच्या मागे ताकदीने उभं राहू. काही यंदा दिवाळी, पाडवा आणि भाऊबीजेत काही आपण बदल करण्यात आलेत का? कारण की शेकडो असंख्य कार्यकर्ते आणि स्नेही बारामतीत येतात. यंदा आपण काही बदल? आमच्या कुटुंबामध्ये एक दुर्दैवी घटना झाली. माझ्या काकी, भारती काकी आज आमच्यात नाहीत आणि त्याच्यामुळे ह्या वर्षी पवारांकडे दिवाळी साजरी होणार नाही. कारण एक आमची फॅमिलीमध्ये खूप दुर्दैवी घटना झाली. त्यामुळे आम्ही एकत्र भेटत राहू काही दिवस सगळे बारामतीत नेहमीप्रमाणे. आम्ही दिवाळी साजरी करणार नाही. रांजणगावचे एक माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत दत्तात्रय पाचंगणे त्यांचं नाव आहे, माफ करा पाचुंदकर. त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप होता. तुम्ही देखील एकदा तो मुद्दा उचलला होता. आता त्यांनी काल भाजपत प्रवेश केला आहे आणि त्यांना प्रवेश करते सांगितले की आता माझ्यावर कुठलीही कंप्लेंट नाही किंवा केस नाही आहे, तो जमीन घोटाळा नाहीच आहे असं त्यांचं म्हणणं. मला असं वाटतं इतकं सोपं असणार नाही. हे वॉशिंग मशीनचा एक नवीन प्रयोग असेल. त्याच्यामुळे जर वॉशिंग मशीनमध्ये ते घालणार असतील तरी जर त्यांनी देशाला आणि महाराष्ट्र राज्याला जर फसवलं असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. काही टीका केली आहे वळसे पाटलांनी, कांद्याला भाव मिळत नाही आणि तुम्ही कुठल्या सिरियलमध्ये व्यस्त आहात अशा पद्धतीत त्यांनी टीका केली. एकतर दिलीप पाटील हे माझ्याशी वयानी कर्तृत्वानी सगळ्यांनीच मोठे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मी योग्य नाही बोलणं. पण माझी हात जोडून माननीय आदरणीय दिलीप वळसे पाटलांना हात जोडून माझी विनंती आहे, अमोलदादावर पाहिजे तितकी टीका करा, काही मला प्रॉब्लेम नाही. एका सशक्त लोकतंत्रामध्ये ते झालंच पाहिजे. पण माझी माननीय आदरणीय दिलीप वळसे पाटलांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही सरकारमध्ये आहात, आमच्या कष्ट करणाऱ्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय द्या. एवढीच माझी, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुम्ही मायबाप सरकार आहात, आमच्या गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला न्याय द्या अशी माझी हात जोडून विनम्र विनंती आहे त्यांना. काही पुरंदर एअरपोर्टच्या संदर्भामध्ये तुम्ही आज पवारसाहेब तुम्ही आज तिथे जात आहे, जवळपास 90% भूसंपादन झाले आहे असं सांगितलं जात आहे. नेमकं काय तिथल्या शेतकऱ्यांची व्यथा आहे ते तुम्ही समजून घेताय? नाही, मागेही मी एकदा गेले होते, मोठी मीटिंग घेतली होती. आजही
शेतकऱ्यांनी आदरणीय पवारसाहेबांना पत्र लिहिलं होतं की आम्हाला तुमच्याशी काही बोलायचं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांशी बोलण्यासाठी त्यांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठीच आदरणीय पवारसाहेब आणि मी आज पुरंदरला जाणार आहे. भुजबळ शेतकऱ्यांचं साहेबांचा आज 78वा वाढदिवस आहे. भुजबळ साहेबांचा वाढदिवस नाशिकमध्ये मोठा उत्साह साजरा झाला. तुम्ही काय शुभेच्छा दिलेत का लगेच आहे? नाही आदरणीय भुजबळ साहेब हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. अनेक वर्ष त्यांनी एकत्र माझ्या वडिलांबरोबर काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं कुणाचाही वाढदिवस असला तरी आपल्या संस्कारात त्यांना शुभेच्छा ह्या दिल्याच पाहिजेत आणि त्यातून आदरणीय भुजबळ साहेबांना तर दिल्याच पाहिजेत. भुजबळ साहेब आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.